नमस्कार. पुस्तकाचे नाव श्री स्वामी समर्थवाडीतील तुळस. विचारधारा गुरुवर्य श्री स्वामी सखा म्हणजेच आत्ताचे श्री स्वामी सुमंताश्रमजी महाराज. संकलन कुमारी स्मिता पाटणकर आणि अभिवाचन सौ संपदा नेताजी जाधव. 15वी मंजिरी. जैसे पात गिरे तरु परके मिलना बहुत दुहेला, क्या जानू किधर गिरेगा लज्जा पवन का रेला, उड जाएगा हंस अकेला. संत कबीरांच्या या दोह्याप्रमाणे वाऱ्याने झाडावरून गळून पडणारे पान कधी कोठे जाऊन पडेल ते सांगता येत नाही, त्याप्रमाणे अधिकारी व्यक्तीमध्ये कार्य हे एकाच स्थळासाठी स्थिमित नसावे. बहुजन हिताय बहुजन सुखाय या उक्तीप्रमाणे सद्गुरूंना 7 समुद्रापलीकडे कुवेत येथे जाण्याचा योग आला. 28/7/2000 रोजी परदेश गमन झाले. त्यांनी कुवेत येथे लिहिलेले चिंतनात्मक विचार वाचनात आले. प्रत्येक क्षण व प्रसंग सुखाचा कसा होईल इतकाच विचार मनाला सुलभतेकडे घेऊन जातो. अन्यथा सर्व काळ वेळ ही बुद्धीला ग्लानी आणून भ्रम निभ्रम करते आणि मग आळस सुख लवकर कशातून मिळेल एवढेच या शरीराला सुचते व बरे वाटू लागते. प्रत्येक जन्माला येणारा जीव हा पूर्वसुकृताच्या हिशोबानेच जन्म घेतो. अर्थात पृथ्वीवर आलेवर ह्याचे स्वकर्म सुख करतो व त्यावर आपला प्रवास करीत असतो. या जीवनातील आत्मा प्रगल्भ असतो, फक्त त्याला वरचेवर स्पर्श करून हलवावे लागते. तो कसा कोणत्या स्थितीत आकार घेऊन बसलाय ते पाहावे लागते. त्याची स्वतःची हालचाल तो तुमच्या जीवाला बुद्धीला मनाला व्यवस्थित सांगत असतो. त्याचे वर्गीकरण तुम्ही कसे करायचे, त्याला कशाने गुणायचे भागायचे की त्यात काही मिसळून बेरीज करायची की वजा करून बाकी शिल्लक ठेवायची हेही आपणच ठरवायचे आणि यासाठीच नवविधा भक्ती सांगितली आहे. चिंतन शांत असते, पूजन मंगलदायक असते, मनन सुगंधित असते, अर्चन क्रियात्मक असते, श्रवण सृजनशील असते, कीर्तन मनाचे जडत्व घालवते. सद्गुरूंच्या पाद्यपूजा विधीतून आवाहन होत असते, प्रेरणा होत असते. भक्ती भावनेत अशी भक्ती निर्माण होऊन मन भक्ती भावनेने नाचत असते. सख्यत्व केवळ जिव्हाळा आपलेपणा यातच असते. दास्यत्व केवळ सेवाभावी सेवक याच तत्वात सामावलेले आहे. आत्मनिवेदन हे आपण आपल्याशीच केलेले संभाषण आहे. धन्यवाद.